शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मांदार शृंगावरी. नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव जाचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. आपण मागच्या वेळेस देहात्मनिरूपण पाहिलं. आता देह आणि आत्मा या दोन गोष्टी आपल्याला चांगल्या लक्षात आहेत. देह हा नशिवंत आहे, नश्वर आहे, जड आहे. पण या देहाच्या ज्या सुखदुःखाच्या गोष्टी आहेत त्या ह्या देह चालवणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याला पण लागतात असं आपण पाहिलं. आणि रोजच्या बोलण्याच्या ओघामध्ये आपण असं नेहमी म्हणतो, माझा आत्मा तृप्त झाला. याचा अर्थ आत्मा तृप्त होण्याची खरी काय गोष्ट आहे, आत्म्याला काय तृप्त व्हायचं आहे. पण देहाचं जे सुखदुःख ते हा देह चालवणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याला पण ते लागतं असं आपण मागच्या वेळेस देहात्मनिरूपणात पाहिलं. त्यावेळेला आपण आणखीन एक गोष्ट जाता जाता अशी पाहिली की आपण दोन नेहमी गोष्टी असं म्हणतो की देहे दुःख ते सुख मानित जावं. आता देहाला दुःख आहे हे सुख कसं मानणार, तर ते शेवटी मानण्यावरच आहे. म्हणजे असं की जसं आपण म्हणतो की आता पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि मग 2 महिने आता घरातून बाहेर जायचं नाही आहे, तर ते स्वीकारणारा एखादा माणूस कसं म्हणा, अरे वा आता छान मी 2 महिने भरपूर वाचन करणार आहे. हे ते दुःख ते सुख मानित जाणं. किंवा दुसरं आपण एक गोष्ट असं म्हणतो की सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. आपण ज्या सुखाच्या गोष्टी नेहमी करतो, यात सुख आहे, यात सुख आहे, यात सुख आहे असं आपल्याला वाटतं. परिणामी आपल्या असं लक्षात येतं की ते काही त्या वेळापुरतं ते सुख असेल पण ते काही कायमस्वरूपी सुख नाही आहे. गंमतशीर म्हणून असेल पण आपल्या भगिनी वर्गाला मुद्दा पटेल की एखादी अगदी आवडलेली साडी किंवा आवडलेला ड्रेस आपण घेतलेला असला की आनंद झालेला आहे, सुख झालेला आहे. तो घातल्यावर 4 लोकांनी विचारलं की त्याचा आणखी आनंद झालेला आहे. पण हे एकदा नवीन असतानाच ते नाविन्य त्याचं संपलं की पुन्हा तो वापरताना आपल्याला की ते पहिलं सुख प्राप्त होत नाही. मी नेहमी बासुंदीचं उदाहरण देते. आवडतो पदार्थ पहिल्या वाटीला छान वाटतं, खूप छान झाली आहे, किती दिवसांनी खाल्ली आहे, मला अगदी फार आवडते वगैरे वगैरे. पण 2री 3री वाटी की आता नको. हां, का बरं? आवडणारी, आनंद देणारी, सुख देणारी गोष्ट आहे ना. तर या सगळ्या वस्तूंमध्ये हे जे काही सुख आपण म्हणतो ते असं कायम टिकणारं नसतं. या अर्थाने आपण सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. किंवा दुसरं म्हटलं देहे दुःख ते सुख मानितच आहे. एक भालजी पेंढारकर आणि दोघं मिरासदारांचा किस्सा आहे. त्याची आठवण होते की 2 जण गाडीत बसून शिवनेरीला गेले होते आणि दोघंही गप्पिष्ट. समोरून शिवनेरीवरती फिरत असताना म्हणजे गाडीत होते पण समोरून एक माणूस आला आणि तो ओळखीचा होता म्हणून भालजींनी गाडी थांबवली. बऱ्याच दिवसांनी हा भेटलेला माणूस आनंद झाला. भालजी बरोबर उतरले आणि त्याच्याशी गप्पा मारायला लागले. दमांनी 5 मिनटं 10 मिनटं वाट पाहिली. गप्पिष्ट असणारे भालजी त्याच्याजवळ खूपच वेळ बोलत आहेत म्हटल्यावर यांनी पण आजूबाजूचा निसर्ग पाहिला. गाडीतून उतरले आणि निसर्ग निरीक्षण करत होते. यांच्या गप्पा झाल्या आणि मग गप्पा झाल्यावर हे पटकन गाडीत बसताना दार असं काही चटकन ओढलं गेलं की त्यांचा त्या 2 दाराच्या मध्ये गाडीशी हात जो धरलेला होता दमांचा तो त्यांच्या लक्षात आला नाही आणि कचकन 4 बोटं दरवाजामध्ये सापडली. रक्तबंबाळ झालं. हात जवळपास डॉक्टर नाही. फार भालजींना वाईट वाटलं की आपल्या अशा घाईमुळे दमांना हा त्रास झाला. या अशा अवस्थेतही दमा म्हणतात, मला फार बरं वाटलं आहे की माझं रक्त शिवनेरीवर सांडलं. पुढे म्हणाले, दुःख होतं आहे, दुःख याचं होतं आहे की थोडं 300 वर्ष उशीर झाला. देहे दुःख ते सुख मानित जावे असं जे आपण म्हणतो, तर ही मोठी मंडळी अशी असतात ना की ठीक आहे, जे घडलं ते घडलं, याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा त्याचा आपण स्वीकार करूया.
असं जे असतं तो विचार आता आपल्याला आजच्या समासामध्ये सुद्धा, आजच्या समासाचं नाव आहे जगजीवन निरूपण. आणि हे जे की आपण देहात्म निरूपण पाहिलं की देहाच्या संयोगाने हे प्लस ते स्वपण आहे किंवा आत्मतत्व जे आहे स्वरूप म्हणतो आहे, त्या देहाच्या सुखदुःखाचं हे या स्वरूपाला पण भोगावं लागतं असं आपण पाहिलं होतं. आणखीन एक गोष्ट नेहमी आपण पाहतो, आज आपल्याला जगजीवन निरूपणात त्याचा पण विचार करायला लागणार आहे की आपण कितीही काही गोष्टी केल्या, कितीही प्रयत्न केले तरी देखील आपल्या प्रयत्नांना मिळणारं यश आहे ते जे काही किती पर्सेंट मिळायचं ते कदाचित असं असेल की ते नियतीनं ठरवलेलं असेल, तेवढीच गोष्ट आपल्याला मिळणार. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही नियतीने काहीतरी ठरवलेली असते. आपल्या हातून कोणतं कार्य होणार आहे, कसं होणार आहे की नाही, किती पर्सेंट यश मिळणार आहे, कितीही आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली असली तरी म्हणजे आपलं कर्तृत्व आपण सगळं पणाला लावतो नाही असं नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, पण तरीसुद्धा माणूस किती यशस्वी होईल हे काही एका विशिष्ट गोष्टींवर पण अवलंबून असतं. त्याचाही विचार आपल्याला करा. खरं तर समर्थांचा विचार केला तर समर्थ असं हातावरच्या रेषा वगैरे मानणाऱ्यातले नव्हते. त्यांचं ह्या मनगटातल्या बळावरती सगळं कर्तृत्व होतं की माणसाच्या मनगटात बळ असेल तर माणूस काही करू शकतो. पण तरी देखील आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेनुसार 5वा का होईना मुद्दा ह्या नियतीला दिलेलाच आहे. या अर्थाने विचार केला तर बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की काही एखादा समजा अपघात घडला तर त्यावेळेला एखाद्याला काहीच होते, अगदी खर्चाटच सुद्धा नाही, पण एखादा मात्र ऑन द स्पॉट जातो. अशा ज्या काही गोष्टी आपण असतात त्यावेळेला आपण बोलतो की काही नाही, त्याचं बिचाऱ्याचं ती वेळ आलेली होती. आणि याला आपण थोडीशी जे ठरलेलं असतं, नियतीने ठरलेलं असतं ते घडतं असं आपण म्हणतो. आज आपल्याला विचार करायचा आहे तो असा की हे प्रयत्न, नियती, सुखसुखावणत आहे, या सगळ्या गोष्टी जरी आपण विचारात घेतल्या तरी जगजीवन निरूपण हा जो आपण 17व्या दशकातला 7वा समास आज आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये समर्थ आपल्याला एक महत्त्वाचा विषय सांगतात की जो मनाच्या श्लोकात पण अनेकदा त्यांनी सांगितलं आहे की बहुना अखेरच्या 3-4 श्लोकांमध्ये त्याच्यावर भर दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की संगत ह्या सगळ्याला खूप कारणीभूत असते. म्हणजे प्रयत्न हवेत, सुखदुःखाचा विचार आहे, स्वरूपाचा विचार आहे, ते जे काही नश्वर असणारा देह आहे त्या देहाला हे जे काही सुखदुःख होतं ते काही टिकणारं नसतं वगैरे वगैरे. मागच्या समासात जो विषय पाहिला तोच आपल्याला पुढे न्यायचा आहे. पण आता ते आपल्याला संगतीवर भर देणार आहे. पहिलीच ओवी आहे, मुळी उदक निवळ असते, नाना वल्लीमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. समर्थ आपल्याला उदाहरण असं देत आहेत की मी संगत आपल्याला का सांगणार आहे तर कसं आहे की देहाचं सुखदुःख आत्म्याला लागतं. कारण असं आहे की ते आत्मतत्व ना ह्या जल म्हणजे पाण्यासारखं आहे. पाणी कसं आहे, मुळी उदक निवळ असते. उदकाला म्हणजे पाण्याला खरं म्हणजे स्वतःची चव नाहीच आहे, परंतु ज्याच्या संगतीत ते राहतं. म्हणजे आपण शेताला पाणी लावतात, आता ते शेत जर उसाचं असेल तर मग उसाच्या शेतामध्ये ते पाणी त्या उसाच्या कांडांमधून जातं आणि मग उसामध्ये तो रस जो आहे, आपण जो उसाचा रस पितो तो गोड असतो, कारण तो उसाच्या संगतीत ते पाणी आलं. हे जर कारल्याचं शेत असेल तर कारल्याच्या शेताला पण पाणी लावतात. आता ते पाणी कारल्याच्या रोपांच्या मार्फत कारल्यामध्ये येतं. कारल्याचा जर आपण पिळून रस काढला, भाजी करण्यापूर्वी आपण कारलं चिरतो आणि पिळून टाकतो, तो जर असे कडूझर आहे, पाणी तेच जे शेताला घातलं होतं. मिरचीचं शेत असेल तर तिखट, आम्ल तीक्ष्ण कडवट, संग दोषे तैसे होते. असं पहिल्या ओवीची म्हणजे या समासातल्या पहिली सुरुवातच मी अशी केली. याच्यावर आपल्याला कळेल की ही संगत जी आहे त्या संगत पाण्याला जशी ही संगतीमुळे गुणदोष लागतात, त्याची जी चव आहे आम्ल तिखट गोड ती सगळी बदलते. अगदी तसंच म्हणे आपलं आहे हा जो अंतरात्मा आहे ज्याला आपण स्वरूप म्हणतो, आत्मा अंतरात्मा म्हणतो, हा अंतरात्मा शुद्ध आहे, स्वच्छ आहे. याला का होतं, याला संगत लागली. आता देहाची संगत लागते, ज्या देहामध्ये ते आहे त्या देहाची त्याला संगत लागते. या देहाच्या संगतीमुळे त्याला नाना प्रकारच्या सुखदुःखांचा उपभोग घ्यावा लागतो.
हा जो आहे हा संगतीचा परिणाम आहे. कोणत्या देहामध्ये आत्मस्वरूप, खरं म्हणजे त्या आत्मस्वरूपाला काहीच नाही, निर्गुण निराकार आहे, त्याला सुख नाही, त्याला दुःख नाही, त्याला काहीच नाही. पण तरी देखील असं होतं की त्या देहाचं सुख दुःख त्याला लागतं. हा जो मागच्यातला विषय आहे तोच पुन्हा या सुरुवातीला, समासाच्या सुरुवातीला सांगितलं. आता याचा अर्थ काय, तर आपण विचार करायचा असा की देह धारण केल्यावर जे सत्संगतीनं किंवा विवेकानं किंवा या देहाबद्दलचा विचार सोडून देतात. सत्संगतीनं हे कळतं की अरे खरं काय आहे, देह नाशिवंत आहे, हा जो आत्मा आहे तो खरा आहे, स्वरूप आहे ते खरं आहे, असं ज्याला विवेकानं कळतं तो काय करतो, ही देहबुद्धी जी आहे ती कमी करतो, देहाचा जो अभिमान आहे तो कमी करतो. आणि हे समर्थांना अभिप्रेत आहे. आता आपण 17व्या दशकापर्यंत आलो आहे, त्यामुळे तसं म्हटलं तर त्या दासबोध बराचसा आपण शिकलो आहे. तर आपल्याकडून जी अपेक्षा आहे ती अशी आहे की आपण या स्वरूपाला ओळखलं पाहिजे, या आत्मतत्वाला ओळखलं पाहिजे. हा देह जो आहे हा काही काळ आलेला आहे, बरोबर आहे, पण विवेकाने विचार केला तर देहाच्या सुखदुःखाचा याच्याशी काही संबंध नाही आहे. म्हणून विवेकानं या देहाचा अभिमान किंवा ही जी देहबुद्धी आहे ती आपण बाजूला करता आली पाहिजे आणि या स्वरूपाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. असा हा थोडा सत्संगतीचा विषय घेऊन हाच मुद्दा समर्थ या समासामध्ये मांडणार आहेत. होतं असं की याच्यासाठी काय करायचं, देहबुद्धी कमी व्हावी म्हणजे या देहाच्या प्रेमात अडकू नये किंवा ह्या दृश्य जगामधल्या या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जे काही तत्काळ मिळणारं, थोड्या काळ मिळणारं सुखदुःख देत असतात आणि त्याच्यातच आपण रमत असतो, हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. याच्यासाठी काय करायला हवं, तर समर्थ आपल्याला सांगणार आहेत, आपण आपलं मित्र बनावं. आपण आपलं मित्र बनलं म्हणजे काय बरोबर काय चूक आपल्याला कळलं, जाणतेपणानं आपण हा विचार करावा. आपणच आपलं संगत कुणाची बाहेरची नको, आपणच आपली संगत धरावी. म्हणजे मग काय होतं, माणूस स्वरूपाला ओळखू शकतो, या देहबुद्धीत तो अडकत नाही. संगतीनं म्हणजे आपल्या स्वची जर संगत मिळाली, स्वतःच्या संगतीनं काय बरोबर काय चूक हे विवेकाने कळलं तर हे काम होतं. दुसऱ्याच्या संगतीत राहिलं तर मग त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याच्या संगतीचा जो काही गुणदोष आहे तो आपल्याला लागतो. म्हणतात ना, ढवळ्या पुढे पवळ्या बांधला आणि मग वाण नाही पण गुण लागला. म्हणजे हा चांगला आहे पण याच्या शेजारी राहिल्यामुळे याचे दोष व्हायला चिकटले, असं होतं. त्यामुळे आपण जर जाणतेपणा, हा विवेकीपणा, जाणतेपणा समजून घेतला, त्या जाणतेपणा संपादन केला तर आपण आपले मित्र बनू. आणि आपण आपले मित्र बनलो तर आपलं काम होईल. पण जर जाणतेपण नसेल, ते विवेकीपण नसेल आणि आपण आपले शत्रू बनलो तर मात्र गडबड होईल, असं ते आपल्याला सांगतं. म्हणजे आपल्या सुखासकट सर्व सुख मिळणं, आत्मसुखासकट म्हणजे आपल्याला जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाचं सुख मिळणं, हे जे सगळं आहे ते सत्संगतीचं फळ आहे. संगतीमुळे आपल्याला मिळतं असं म्हटलं. म्हणून माणसाने स्वची संगत करायची, विवेकाला जाणायचं, जाणतेपण घ्यायचं, हे आपल्याला कळलं. आता हे जे काही आहे ना, हे संतांकडे बघून आपल्याला कळतं. संतांचं जीवन असंच चालू आहे आणि तसं आपलं पण चालावं असं आहे. जीवनाच्या बाबतीत बोलायचं तर जीवनाचं नेहमी वर्णन करताना चक्र असं म्हणतात. जीवनाचं काय तर म्हणजे चक्र आहे. चक्र म्हटलं की त्याला येणं आणि जाणं आलं. आपल्याला जसं आपण म्हणतो की आपल्याला आत्ता मानवदेह मिळाला आहे, पण हा मानवदेह मिळाला आहे तर या सगळ्या येण्या जाण्यातून म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून आपण सुटलो तर ही संधी आपल्याला मिळाली असं आपण शिकत आलो. आता तसंच आहे, खरंच आहे ना की ते चक्र म्हणजे स्थिर काहीच असं सारखं चालूच असतं. मग ह्या संबंध जगाचं पण चक्र चालू आहे, सृष्टीचं चक्र चालू आहे, जीवनाचं चक्र चालू आहे. मग आपलं वैयक्तिक पिंडाचं येणं जाणं तर आपण मान्य करूच या की खरंच आहे, हा नरदेह मिळाला आहे, या पापपुण्याच्या किंवा आधीच्या जन्मातल्या पापपुण्याच्या आधारे आपल्याला पुढला जन्म काय मिळणार आहे, कोणता मिळणार आहे, का मिळणार नाही आहे, या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. बरोबरच आहे, हे सगळं चालूच राहतं. ज्ञानाच्या किंवा विद्येच्या क्षेत्राचा विचार केला तर तिथे पण आपल्याला दिसतं. अगदी बाकी सगळ्या म्हणजे नवीन मंडळी जातात, जुनी मंडळी जातात, नवीन मंडळी येतात, असंही घडत असतं. वस्तू घरामध्ये आपण आणतो, त्या नव्या असतात, त्या काही काळ राहतात
काही काळाने जुन्या होतात, टाकाऊ होतात. हे असं सगळ्या गोष्टींचं हे चक्र चालूच असतं. मग माणसाने काय करायचं, तर माणसाने या चक्राचा विचार करून प्रयत्नानं काय करावं, तर आपलं जे काही स्वरूप आहे ते जाणण्यासाठीचं जे काही काम आहे, जे काही करायला हवं त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. हे त्या पहिल्या 17 ओव्यांमध्ये, या समासाच्या पहिल्या 17 ओव्यांमध्ये खराखुरा स्वरूपाचा आनंद किंवा स्वरूपाची ओळख आपल्याला व्हायला हवी असेल तर काय करायला पाहिजे, तर त्याच्यात त्यांनी संगतीचा विचार केला. म्हणजे संतांची संगत धरावी, सद्ग्रंथांची संगत धरावी आणि मग आपलं देह आणि हा आत्मा याची ओळखण आपल्याला झाली तर जो काही शाश्वत असं आत्मतत्व आहे ते आपल्याला कळेल. मग याच्यासाठी जी संतांची सद्ग्रंथांची संगत आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि तो पटवून देण्यासाठी पहिल्या 17 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं की जसं वस्तूच्या बाबतीत असताना, जसं आपण आत्ता पाहिलं की शेतातलंच पाणी एकच, पण ते कोणाच्या संगतीत राहतं त्यावर त्या पाण्याची चव बदलते. तसं म्हणे आहे की वस्तूला जशी संगत लागते तसा फरक पडतो. जर खरंच सत्संगत माणसाला लाभली तर मग माणूस तरून जातो. जसं असतं प्रत्येक वस्तूमध्ये, म्हणजे पाण्याचं तर उदाहरण इतकं चपकल आहे की आपल्याला कळलं, गंधाचं, वायूचं पण आपल्याला उदाहरण देता येईल की कुठून कुठल्या वस्तूवरून तो वायू येईल त्याप्रमाणे ते सुगंधित करतं किंवा दुर्गंधित करतं. आपल्याला नेहमीचा अनुभव आहे, छानपैकी चाफ्याची फुलं घालून कुणी आलं किंवा घेऊन आलं तर लगेच ते वातावरण सुगंधित होतं. कारण येणाऱ्या हवेबरोबर त्या फुलांचा सुगंध आपल्याला येतो, स्वाभाविक आहे, हवा सुगंधित करतं. उलट पण आपल्याला गोष्ट माहिती आहे की खरंच आपण जातो आहे रस्त्याने आणि कचऱ्याची गाडी गेली तर दुर्गंधी पण येते. त्यामुळे हवा कुठल्याच्या संगतीत आहे त्यावर संगतीचा दोष पाण्यासारखा वायूचा पडला. अशी उदाहरणं पहिल्या 17 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला दिलेत. संगतीचा परिणाम काय होता सांगितलं. आणि मगाशी मी म्हटलं तसं की जर का स्वतःचाच आपण मित्र बनलो, स्वतःची संगत आपण घेतली, काय नेमकं चांगलं आहे ते आपण जे जाणतेपणाने समजून घेतलं, तर आता हे जाणतेपण आपल्याला अंगी यायला हवं असेल तर मग काय करायचं, तर उत्तम संगतीनं ह्या जाणतेपणाने आपल्याला आनंदाचा नक्की उपभोग घेता येईल. ही गोष्ट आपल्याला समर्थ पटवून देत आहेत की आपलं आपण मित्र व्हावं, आपलं आपण जाणतेपण अंगी आणावं आणि असं जाणतेपण अंगी आणलं तर आपल्याला नक्की खरा आनंदाचा उपभोग घेता येईल. आता जसं आपण वायूचं आणि जलाचं म्हणजे पाण्याचं उदाहरण घेतलं, समर्थ आपल्याला सांगतात की समजा हे जे स्वरूप आहे या स्वरूपाला देहाची या देहाची संगत लागली तर काय होतं ते आपण मागच्या समासात पाहिलं की ह्याचं सुखदुःख त्याला लागतं. स्पष्टपणानं सांगितलं त्याने की हो काय होतं तर स्वाभिमाने भरी भरतो भलतीकडे असं घडतं, भलत्याच भरीला पडतं. म्हणजे देहाचं सुखदुःख ठरवतं आणि तो आत्मासुद्धा त्या देहाच्या सुखदुःखाला बळी पडतो. आता हे व्हायला नको असेल तर काय करायचं, तर संत संगतीमध्ये कालक्रमणा करावी म्हणजे हे काम होईल. सारखे विवेकानं करावं, जाणतेपणानं करावं, ही देहबुद्धी कमी करावी, हे सगळे शब्द आपले आता पाठ झाले. मग आता हा जो काही अंतरात्मा आहे हा ह्या पाण्यासारखा आहे, कारण ज्याच्या सहवासात राहणार आहे तसं तो बदलणार आहे. पाण्यापेक्षा स्वतः खरं म्हणजे वेगळं आहे. पाण्याचं एक चांगलं आहे की पाणी नष्ट तरी होतं, पाणी नाहीसं होतं. अंतरात्मा हा अविनाशी आहे त्यामुळे तो काही नष्ट होत नाही आहे. देह नष्ट होईल पण तो देहातून म्हणजे दुसऱ्या देहामध्ये हे होईल. साधारणपणे आता या पुनर्जन्माचा विचार करता आपल्याला कळतं की देह जातो, देहाला आपण काय पुरतो जाळतो काय जे काही असेल ते करतो आणि मग हे जे स्वरूप आहे आत्मतत्व आहे हे दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट होतं असं आपण म्हणतो. आता ही सगळी गोष्ट विचारानं समजून घ्यायचं आहे. याचा अर्थ असा आहे की आपण जे काही आहोत किंवा जसे काही व्हायला हवं आहे ते आपल्या हातात आहे, आपण ठरवू शकतो. आपण जर कल्याण करून घ्यायचं असेल तर आपल्याला करता येऊ शकतं. कसं करायचं ते आपल्याला सांगितलं की आपण आपलं मित्र बनायचं, विवेकानं करायचं, जाणतेपणानं करायचं. ह्या दृश्य जगातल्या ह्या सगळ्या गोष्टीशी फार त्याचा फक्त आपल्याला उपयोग काय करून घ्यायचा तेवढाच करायचा, त्याच्यामध्ये फार रमायचं नाही. असं सगळं खरं म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत शिकवून झालेलं आहे.
जर काही असं करता आलं नाही तर नरदेव एवढं मिळालेलं असूनसुद्धा आपल्याला याचा फायदा करून घेता आला नाही असं होईल, आपणच आपल्या पायावर धुंडा मारून घेतला आहे असा त्याचा अर्थ होईल. म्हणून हे न करता आपण काय करावं तर म्हणजे सुसंगती, पुण्यवान सुसंगती, संत सद्ग्रंथ यांच्यामध्ये आपण राहावं. सरळ सरळ आपल्याला माहिती आहे यांच्या संगतीत राहिलं तर आपलं चांगलं होईल, भलं होईल. आणि त्याच्यात नाही राहिलं तर आपल्याला स्वाभाविकच असंच संगतीने जे काही होतं ते होईल असं आहे. आता ही गोष्ट जसं परलोकी आहे, इहलोकी आणि परलोकी दोन्हीकडे ही गोष्ट आहे. आपण जाणते पण घ्यावं, आपण विवेकी पण घ्यावं. आपल्याला सुख हवं आहे, मग सुख हवं आहे तर विवेकी पण हवं, जाणते पण हवं. जर आपल्याला नेणते पण आहे, अविवेकी पण आहे तर मात्र आपल्याला त्याचं फळ भोगावं लागेलच लागेल. मग आता जाणता काय तर अगदी व्याख्या आहे, जाणता तो संत, जाणता तो देवाचा अंश, त्या जाणत्याचा विचार करावा. आणि त्याच्या उलट आहे, जो नेणत आहे त्याला आपण राक्षस म्हणूया, त्याच्या ह्याच्यात गेलं म्हणजे दुष्ट गोष्टीत गेलं तर मग आपल्याला कसं भोगावं लागेल. त्यामुळे नेणत आहे आणि जाणत आहे, देव आणि राक्षस, सुर आणि असुर, संत आणि दुष्ट, हे सगळं सहज आपल्याला कळता येण्यासारखं आहे. मग आपण जर शहाण्या माणसाची संगत धरली तर आपण चांगलं होतो, उद्योगी बनतो, आपल्याला त्याचं फळ मिळतं. त्याच्या उलट होतं, आळशी माणसाशी, मूर्ख माणसाशी संगत आपली धरली तर आपला व्यवहार चांगला होत नाही, आपण पण आळशी मूर्ख होतो. हे सगळं जे उघड उघड दिसतं आपल्याला, ह्याच्यासाठी काही फार मोठं अगदी परलोकाची जी गोष्ट करायला हवी अशातला काही भाग नाही. इहलोकामध्ये या गोष्टी सहज आपल्याला घडतात. जे सुसंगतीनं वागतात त्यांचं काय होतं, खरं म्हणजे असं आहे ना की मुळात माणसं काही वाईट नसतात, सगळं संगतीचा दोष असतो. आमचे सुनील दादा एक प्रसंग सांगायचे. त्यांनी असं म्हटलं की एकदा काय झालं, एकदा एका मोठ्या कंपनीनं वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि त्या जाहिरातीमध्ये त्यांचा प्रॉडक्ट खपावं म्हणून जाहिरात दिली ती. आणि त्या जाहिरातीमध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्हाला एक असं चित्र काढून हवं आहे की त्याच्यातून असं काहीतरी भीतीदायक वगैरे असं हे होईल, म्हणजे ज्याला आपण राक्षस म्हणू, दुष्ट प्रवृत्ती म्हणू, असं काहीतरी चित्र काढून पाहिजे. आता असं कसं मिळणार आपल्याला, राक्षसाचं आपण वर्णन करू शकतो. जसं रावणाजवळ 10 तोंड आहेत, मग काय एवढे डोळे आहेत, असं आहे, दुष्ट आहे, क्रूर आहे वगैरे वगैरे, तर कसं आपल्याला हे करता येईल. मग म्हणाले आपल्याला असं दुष्टपणाचं जर चित्र हवं असेल तर आपल्याला दुष्ट माणूस कोणीतरी शोधला पाहिजे. मग ह्या एक चित्रकार होता, चित्रकाराला वाटलं की अरे आपण ह्या स्पर्धेत भाग घ्यावा. आणि मग त्यांनी काय केलं, तुरुंगात गेला. तुरुंगात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शिक्षा भोगणारे लोक आहेत, ते असे क्रूर दिसतील, त्यांचे डोळे, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं, हे सगळं असं दिसेल तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी कल्पना येईल आणि आपण असं चित्र काढू शकू. मग तुरुंगाधिकाऱ्याची परवानगी घेतली आणि त्यांनी त्या सगळ्या तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या सगळ्या लोकांचं निरीक्षण केलं. आणि मग त्यातला एक माणूस खरंच त्याला असं वाटलं की आपल्या चित्र काढायला हा माणूस योग्य आहे. मग त्याची परवानगी काढली आणि मला 2-4 वेळा त्याला भेटता येईल का, म्हणजे त्यांनी बसायचं, मी नुसतं निरीक्षण करणार आणि चित्र काढणार. चित्रकारांना तेवढं पुरतं, बघितलं तरी कळतं. आणि मग त्या तुरुंगाधिकारी परवानगी दिली, ते सगळं झालं. आणि खरंच योगायोगाने असं असेल, पण ह्या अशा प्रकारचं चित्र काढलेल्या त्या स्पर्धेमध्ये त्या चित्रकाराला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. आता बक्षीस मिळाल्यावर ह्या चित्रकाराच्या मनात आलं की आपल्याला एवढं बक्षीस मिळालं आहे, तर आपण ज्याच्याकडे बघून मी चित्र काढलं त्याला पण माझ्या बक्षिसातला काहीतरी भाग द्यावा. म्हणून तो परत तुरुंगाधिकाऱ्यांकडे गेला आणि त्याला सांगितलं की ह्याची शिक्षा संपली की हा जेव्हा बाहेर पडेल तेव्हा याला पुन्हा समाजामध्ये उभं राहण्यासाठी काही आर्थिक मदत लागेल तर मी ही मदत करेन, मला मिळाली, ह्याच्यामुळे बक्षीस मिळालेलं आहे तर देईन. तर म्हणाले तुम्हीच तुमच्या त्याची आता शिक्षा संपत आली आहे, तो काही दिवसांनी तुरुंगाची शिक्षा संपून बाहेर पडेल, तर तुम्हीच त्याला सांगा ही गोष्ट. आणि म्हणून त्यांनी त्या जो शिक्षा भोगत होता त्याला सांगितलं की मला हे असं मी तुझ्याकडे बघून चित्र काढलं आणि त्या चित्राला बक्षीस मिळालं आहे, तर तुझी शिक्षा संपली की तुला काही व्यवसाय करायचा आहे काही असेल तर मी तुला मदत करीन, ह्या बक्षिसातला काही भाग तुझा आहे. तर तो जरा अवाक झाला. खरं तर त्यालाही काळजी होतीच की आपल्याला समाज काही आता स्वीकारणार नाही आणि आपल्यावरती शिक्का आहे ना की आपण इतके वर्ष शिक्षा तुरुंगात होतो ही,
त्यामुळे त्याला खरं म्हणजे चिंता होतीच. पण या सगळ्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की थांबा थांबा म्हणाले. मला म्हणे कळत नाही आहे की मला चांगलं आठवत आहे, मी लहान होतो शाळकरी, आणि शाळेमध्ये मला असंच एका माणसाने असं म्हटलं होतं की या मुलाचं मला चित्र काढायचं आहे. आणि म्हणे त्यांनी माझं चित्र काढलं होतं आणि तेव्हा पण त्याला बक्षीस मिळालं होतं, पण तेव्हा कोणी मला काही दिलं नाही हो. आणि मग चित्रकार एकदम निस्तब्ध झाला. आपल्या लक्षात आलंच असेल की हाच जो आत्ता शिक्षा भोगवत आहे हाच एक निरागस बालक होता. या निरागस बालकाचं चित्र काढलं होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे होते, आणि आता हा शिक्षा भोगतो आहे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे आहेत. दोन्हीही भाव व्यक्त करणारी व्यक्ती एकच होती. मुळात असं आहे की ह्या मुद्द्यातून आपल्याला असं सांगायचं की माणूस मुळात वाईट नाही आहे, पण माणूस वाईट होतो. तो कसा होतो तर आपण ह्या समासामध्ये संगत जे म्हणतो आहे त्या संगतीच्या द्वारा माणसामध्ये एवढा बदल होऊ शकतो. म्हणून चांगली संगत असावी. समर्थांच्या या सगळ्या वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी समर्थांनी या संगतीबद्दल सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. सज्जनांच्या सहवासात गेलात की आपोआपच आपली क्रिया बदलेल, आपण चांगल्याच भक्तीच्या मार्गाने जाऊ. धरी रे मना संगती सज्जनाची, मनाला सांगतात समर्थ सज्जनाची संगत. आणि कशी जेणे वृत्ती आहे पालटे दुर्जनाची, दुर्जन माणसात सुद्धा बदल होईल. जर सज्जनांची संगत मिळाली तर दुर्जनामध्ये सुद्धा बदल होतो असं समर्थांनी आपल्याला सांगितलं. कितीतरी ठिकाणी सज्जन संगतीचा परिणाम काय होतो. असं नेहमी म्हणतात ना की कस्तुरीचा जी संगत लाभली मातीलाही सुगंध प्राप्त होतो. संत संग देई सदा, तुका म्हणजे सज्जन संगती दे रे राम, असं जे सगळे संत म्हणतात ते या अर्थाने ते आपल्याला सहज मान्य होईल. लहानपणी आपण सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. या विषय वासनात आपण अडकायला नको, अशासाठी चांगल्याची संगती धरावी असं लहानपणापासून आपण शिकवतो. नेहमी आढीमध्ये एखादा जरी आंबा वाईट निघाला तरी सगळी आढी खराब होते. त्यामुळे आंब्याची आढी लावली की रोज तपासावी लागते. खराब असला एखादा आंबा तर त्याला बाजूला करावा लागतो, कारण त्या एका खराब आंब्यामुळे सगळे आंबे खराब होण्याची शक्यता असते. नेहमी आपण वर्गामध्ये आपलं मूल कुठे बसतं आहे, त्याच्याबरोबर बाकावर कोण आहे, शाळेत जाताना येताना कोण आहे, असं सगळं का जागरूक पालक पाहतात. तर संगतीचा हा दोष आणि अर्थातच संगतीचा गुण या दोन्ही असतात. तर चांगली संगत असली पाहिजे हे आपण सहजच हे करतो. म्हणून आपली इच्छा असते की मुलांनी चांगल्या गोष्टी वाचाव्यात, चांगल्या गोष्टी ऐकाव्यात, सज्जनांच्या संत साहित्याच्या सहवासात असावं, असा सगळा विचार पहिल्या 17 ओव्यांमध्ये केला. आणि नंतरच्या 18व्या ओळीपासून जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला आपल्या जीवनाचा जो काही धर्म आहे तो आपण ओळखायचा आणि आपलं कल्याण आपण करून घ्यायचं. मार्ग तर सांगितलाच आहे पहिल्या अर्ध्या भागामध्ये, पण आता ते आपल्याला सांगतात की आपल्याला कळलं आहे ना या मार्गाने जायचं आहे, तर याच मार्गाने जाऊन आपलं कल्याण आपण करून घ्यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की दुर्जन दुःखदायक आहेत आणि सज्जन जे आहेत ते सुखदायक आहेत. मग आपण ही काळजी घेतलं पाहिजे. नाहीतर असं आहे की सगळं जीवन इतकं अशाश्वत आहे, म्हणजे पाणी जसं उताराकडे जातं ना तसं उताराकडे जाण्यासाठी काहीच करावं लागत नाही. चांगलं करण्याकडे, वर चढण्याकडे आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. हे ओळखावं आणि असं ओळखून आपण प्रयत्न करावे, चांगल्या संगतीत राहावं, आपलं कल्याण करून घ्यावं. चांगला जर योग आला, सज्जनाशी संगत मिळाली तर चांगलं घडतं. पण दुर्दैवाने समजा कोणी दुर्जन भेटला तर सगळं बिघडून जातं. म्हणून आपण सगळी आपली विवेकाने, जाणतेपणाने, लक्षपूर्वक, काळजीपूर्वक हे सांभाळून घ्यावं आणि चांगल्या संगतीतच राहावं. हां, अनपेक्षित काही घडलं, अनपेक्षित काही संकट आलं तर सुद्धा आपल्याला असं न घाबरता, न डगमगता त्याच्यातून बाहेर पडायला ह्या संगतीचा उपयोग होतो. कधीकधी असं होतं, पण संगत जर चांगली असेल तर अनपेक्षित काही प्रसंग आला तरीसुद्धा त्याच्यातून आपल्याला त्या उलट पण दुर्जन भेटला तर गडबड होऊन जाते. म्हणून आपल्याला ही काळजी इथे घ्यायला सांगतात. दुर्जन भेटल्यानंतर काय घडतं याचा काही फार विचार आपल्याला करायला नको. आपल्याला माहीतच आहे
की आपोआपच पदोपदी आपल्याला संकटाला सामोरं जावं लागतं आणि मग पश्चात्तापाचा हे होतो. त्याचा काय उपयोग? म्हणून आपल्याला काऊन सुराखून चांगल्या संगतीत राहायला पाहिजे, विवेक विचार करायला पाहिजे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे असं ते सांगतात. खऱ्या अर्थाने आपल्याला जे काही चांगुलपण किंवा जे काही लोकांमध्ये चांगलेपणा मिळवायचा असेल, नरदेहाचा उपयोग करून घ्यायचा असेल तरी व्हायला पाहिजे. आता असं आहे की जे काही जगामध्ये चाललेलं आहे हे सगळं काही आपण बदलणार आहोत अशातला काही भाग नाही आहे. त्यामुळे हे आपण आपलं समजून घ्यायची गरज आहे. पृथ्वीवरती वाईट गोष्टी जशा आहेत तशी नररत्न पण आहेत, चांगल्या गोष्टी पण आहेत. आता हे खरंच आहे की चांगल्या गोष्टी कमी आहेत. आपण नेहमी उदाहरण घेतो की रत्न जी आहेत ती रत्न कमी आहेत, ती समुद्राच्या तळाशी आहेत आणि दगडगोटे तर सगळीकडे आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की यासाठी चांगलं काय आहे ते आपल्याला शोधावं लागेल आणि त्याचा उपयोग करून घ्यावा लागेल. असं आहे की जगामध्ये दोन्ही असतात. जिथे कुठे टोलेच्या इमारती दिसतात तिथेच आपल्याला झोपडपट्टी पण दिसते. खूप सारी दरिद्री माणसं खूप दिसतात, श्रीमंत पण माणसं खूप दिसतात. त्यामुळे दोन्ही गोष्टी ह्या सगळ्या भोवती दिसणं हे तर स्वाभाविकच आहे. यात काही एक असं पण आपल्याला दिसतं की एकेकाळी अतिशय श्रीमंतीत असणारा अचानकपणानं काहीतरी घडतं आणि तो संपत्ती होऊन जातो. उलट पण आपल्याला दिसतं की दरिद्री नारायण आहे, त्यांनी पण प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि काहीतरी असं छान घडतं की तो श्रीमंत होऊन जातो. विद्येच्या ज्ञानाच्या क्षेत्रात पण असं घडतं. त्यामुळे एक भरतं दुसरं रिकामं होतं ते पुन्हा भरतं, पुन्हा कालांतराने रिकामं होतं. असा जो काही व्यवहार सृष्टीचा आहे तो आपल्याला दिसतो. जसं आपण म्हणतो ना की दुपारची जी सावली असते ती तात्पुरती असते. त्याचा अर्थ असाच आहे की आपली जी काही ही सांपत्तिक स्थिती आहे ती सांपत्तिक स्थिती कायमस्वरूपी तशीच राहील असं आपण खात्री हां त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. ऐहिक गोष्टी ज्या आहेत या ऐहिक गोष्टीसाठी माणसाला सातत्यानं प्रयत्नात राहावं लागतं तर त्याला यश मिळतं. तीच गोष्ट आपल्याला सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो. आयुष्याचा विचार केला तर जीवन रोजच्या एकेका दिवसांनी हळूहळू कमी होत असतं. जसं आपण म्हणा बालपण संपतं, मग तारुण्य येतं, तारुण्य संपतं, म्हातारपण येतं, हे सगळे अनुभव येतात. पुन्हा काही मागं जाता येत नाही आणि म्हणून मग आपल्याला या आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर वेळ वाया घालवता येणार नाही, कारण परत मागे येता येणार नाही. अरे मग ते दिवस आपले वायाच गेले, आपण तेव्हा अमुक करायला हवं होतं एवढं म्हणता येतं, पण ते दिवस आपल्याला परत आणता येणार नाही आहेत. म्हणून देहाला आपण कसं वागवावं तसं तो वागतो. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. माणसाला काहीही साध्य करता येऊ शकतं हे तर आहेच. कितीतरी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत की अनेक संकट आली, अनेक काही उणिवा आल्या तरी देखील त्या बाजूला करता येतात आणि जे आपल्याला हवं आहे ते साध्य करता येतं असं आपण पाहिलेलं आहे. मौलीने संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे असं म्हटलं आहे. संतांचे संगती. आता आपण आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत त्यामुळे सत्संगतीचा विचार याप्रमाणे गती कारणे संगती सज्जनाची म्हणजे सद्गतीसाठी सद्गती व्हायला असेल, प्रगती व्हायला असेल तर संतांची संगत धरावी. मनाच्या सुखात धरी रे मना संगती सज्जनाची. सगळीकडे सज्जन संगतीचा भर दिलेला आहे. आपल्याला असं म्हणतात की दुर्लभम त्रयमेव, 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संशय. म्हणजे आता हे तर काय मनुष्यत्व आपल्या हातात ते तो माणूस होऊन जन्माला आला आहे. मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा धरणारं की आता पुन्हा हे जन्ममृत्यूच्या चक्रात अडकायचं नाही असं ठरवणारं. हे आपण ठरवावं आणि त्याच्यासाठी असणारं कठीण अवघड काय आहे तर महापुरुष संशय, महापुरुषांचा सहवास मिळणं असा विचार आहे. आता हे जर आहे मग त्याच्याचं काय सत्संगत्वे निसंगत्व. निसंगत्व म्हणजे ते विषय हे काय दृश्य जग यातलं सगळं प्रेम कमी करायला हवं म्हणजे मग सत्संग वाढेल. सत्संगात पण जायचं आणि हे पण करायचं तर नाही होणार. सत्संगत्व निसंगत्व. सत्संग करावा आणि या विषयांचं जे काही आहे मनन चिंतन ते कमी करून टाकावं. निसंगत्व निर्मोहत्व. असं जर निसंगत्व आलं की मोह कमी होऊन जाईल. निर्मोहत्व निश्चल चित्तम. मोह संपला की चित्त निश्चल होईल, मग इकडे तिकडे धावणार नाही आणि निश्चल चित्त आहे जीवनमुक्ती. आणि असं चित्त स्थिर झालं की मग खऱ्या अर्थानं
त्या मुक्तीचा आपण अनुभव घेऊ. असं हे जगजीवन निरूपण असं समर्थ आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे काय तर आपल्या लक्षात येईल की मुळातला माणूस वाईट नाही आहे किंवा मुळातला अंतरात्मा हा काही वाईट नाही आहे. मग वाईट नेमकं काय आहे तर आपली संगत कुठली मिळते त्यावर सगळं आपलं अवलंबून आहे असं ते आपल्याला सांगतात. आता या समासाचा जर आपण नुसता आढावा घ्यायचं म्हटलं की काय समर्थाने आपल्याला ह्याच्यातून सांगितलेलं आहे तर आपल्या लक्षात येईल की उदाहरण तर दिलं आपल्याला पाण्याचं वायूचं की जे आपल्याला सहज लक्षात आलं होतं की अरे हो पाणी ज्या वस्तूबरोबर असेल त्या वस्तूशी हे सगळं जोडलं जातं. त्या पाण्याला स्वतःची चव नसते, पाण्याला काहीच नसतं. पाणी काय ह्या पाण्याची म्हणून स्वतःची गोष्ट ठेवतच नाही. मग नेमकं काय करतं तर सगळं जिथे कुठे रंग गंध चव ही त्याला काही नसते तर ती कुठे जोडली जाते त्या वस्तूशी जोडली जाते. आता ते कुठून येतं तर बीजामधून. स्वाभाविकच आहे बीज जे आहे त्या बीजामधून हे सगळं येतं. ही सुरुवात केली म्हणून मग आपल्याला जगजीवन निरूपणामध्ये समजा आपण म्हटलं एक गोष्ट आपल्या लक्षात की आपल्या जरी वायूचं आणि जलाचं उदाहरण दिलं असलं तरी आपल्याला माणसाशी ते जोडायचं आहे. आणि मग आणखीन असं लक्षात येतं की अरे फक्त माणसाला हे शिकता येतं का, संगती जी आहे ती फक्त माणसालाच उपयोगी पडते का. खरं तर असं आहे की प्राण्यांनासुद्धा शिकवू तसं प्राणी शिकतात. जसं पाळीव प्राणी आपल्या घरात कुत्रा मांजर पोपट असे पाळीव प्राणी असतात त्यांना किती किती गोष्टी शिकवल्या जातात आणि ते प्राणीसुद्धा जसं जसं शिकवू तसं शिकतात. म्हणजे माणसाळलेले असतात, माणूस काय सांगतो ते त्यांना कळतं, ते त्यांची एक पद्धत असते शिकवायची तर त्या पद्धतीची आणि किती किती पाळीव प्राणी असणारी मंडळी आपल्या त्या पाळीव प्राण्याचं फार कौतुक करतात. म्हणजे अगदी अभिमानाने सांगतात की आमचा हा कोण कुत्र्याला नाव द्यायचं असतं, असं कुत्र्याला म्हणायचं नसतं तर त्या आमच्या काय जॅकीला म्हणे इतकी आम्ही चांगली सवय लावली आहे की तो इथे तिथे काही घाण करत नाही, त्याची वेळ झाली की तो टॉयलेटमध्ये जाऊन करतो आणि अगदी पाय धुतो वगैरे असं पण वर्णन करतात. आमच्या एक शाळेमध्ये शिक्षिका होत्या बंगालकडल्या होत्या तर त्यांच्याकडे तर त्या असं सांगायच्या की आम्ही 4 माणसं घरात राहतो, नवरा बायको 2 मुलं आणि आम्ही 4घंही जणं घरातून बाहेर जाताना सेफ्टी डोअरमधून किल्ली कुत्र्याला देतो. घरात असतो कुत्रा आणि आमच्या 4घांनाच तो सेफ्टी डोअरमधून किल्ली आणून देतो. आम्ही दार उघडून घरात येतो. आपण जे काम शेजाऱ्यांवर टाकतो, शेजाऱ्यांकडे किल्ली ठेवतो तर तसं यांच्याकडे होत नाही. म्हणजे असं मुद्दा काय तर प्राण्यांना जसं शिकवू तसं ते प्राणी शिकतात असं आपण उदाहरणाने सांगू शकतो. हे झालं पाळीव प्राण्यांचं. आपण लहानपणी सर्कशी पाहिल्या. जंगली प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असं माहिती आहे की वाघ सिंह हत्ती हे सुद्धा जसं शिकवू तसं करतात. चाबकाच्या एका नुसत्या ह्याच्यावर स्टुलावरती पाय ठेवणं खाली जे काही त्याला शिकवलेलं असतं तसं करतात. पण आता लक्षात असेल की माणसाशी जर तुलना केलं माणूस वेगळा कसा, माणसाला सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतातच पण मग माणूस आणि प्राण्यांमध्ये फरक काय आहे तर प्राणी जे शिकतात ते सगळं त्यांच्या इंद्रियांच्या संदर्भातलं शिकतात. माणसाच्या बाबतीत असं आहे की माणसाला इंद्रियांच्या पलीकडलं पाहण्याचं सामर्थ्य आहे. आपल्याला संगतीचा विचार करताना आणखीन एका मुद्द्याकडे समर्थन येणार आहे ते या हेतूनं की माणूस जो आहे तो माणूस हा पशु पक्षी प्राणी आणि अगदी हवेली किंवा वायूचं उदाहरण घेतलं तर आणि संगतीचा परिणाम होतो हे बरोबर आहे. पण तरी माणूस कसा आहे तर माणसाच्या शिक्षणाला मर्यादा नाही आहे. अतिंद्रिय गोष्टी ज्या आहेत की इंद्रियांना दिसत नाहीत, हे आत्मतत्वाचा जो आपण विचार करतो आहे, स्वरूपाचा विचार करतो आहे, मनाचा आपण अनेकदा विचार करतो आहे, हे दिसणारी गोष्ट नाही आहे पण तरी देखील त्याला ती इंद्रियांच्या पलीकडे असणारी गोष्ट पण माणसाला कळते. ते पाहण्याचं सामर्थ्य माणसाजवळ आहे आणि या अर्थाने माणसाच्या शिकण्याला मर्यादा नाही आहे. स्वाभाविक शिकवण्याला पण मर्यादा नाही आहे. संत आपल्याला काय काय शिकवत आहेत. माणसाची जशी सुप्त शक्ती आहे ना ती क्रमाक्रमानं विकसित होऊ शकते आणि ते तसं करायला यावं. म्हणजे माणूस असण्याचं सार्थक तेच आहे की आपल्याला अतिंद्रिय शक्ती आहे, इंद्रियांच्या पलीकडलं बघण्याची पण शक्ती आहे. म्हणजे मगाशी जसं आपण पाहिलं की आपल्याला मागं परत जाता येत नाही. म्हणजे लहानपण तरुणपण वृद्धपण या क्रमाने आपण पुढे जातो, पुन्हा मागे येता येत नाही आहे.
मोठं झालं त्याचं लहान, अरे हे राहूनच गेलं माझं म्हणून परत मी लहान होते असं तर होत नाही. आपल्याला त्याच क्रमाने पुढेच जायला लागतं. पण जर का आपण गुणांचा विचार केला, गुणांचा अवगुणांचा विचार केला, तर आपल्याला निस्वार्थी व्हायचं आहे, तर आपल्याला प्रगती करता येते. सगळ्यांवरती प्रेम करायला सांगितलं आहे, तर आपल्याला तसं क्रमाक्रमाने आपल्याला ते संतांच्या संगतीत राहून जमायला लागतं. संयमित व्हायला शिकवलं आहे की आपल्याला म्हणजे जसं आहे ना की प्राण्यांना संयम शिकवावा लागतो. जसं समोर दिसलं की प्राणीच तो तोंड घालणारच. मग त्यावेळेला समजा मागून मारलं छडी तर तो मग समोर दिसलं तरी खात नाही. जसं आपण वाघाची आणि शेळीची, बिरबलाच्या वेळची गोष्ट सांगतो की शेळीला खायला घालायचं परंतु तिचं वजन वाढता कामा नये. मग त्यांनी काय केलं, तर समोर पिंजऱ्यामध्येच पण वाघाला ठेवलं. तर तो वाघ समोर आहे तर हिला बिचारीला अन्न कसं त्या शेळीला गोड लागेल की तुम्ही खायला घाला. तर ते समोर वाघ आहे, केव्हाही आपल्याला तो मारेल याची भीती त्याला आहे आणि म्हणून तिचं वजन वाढलं नाही. तर याचा अर्थ काय की हे जे की आहे संयम राखणं, हल्ला करणं, दुसऱ्याला मारणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राण्यांमध्ये दिसतील नाही असं नाही. शिकवलं तर त्यांना पण कळेल. आता मी म्हटलं तसं की जर का तोंड घातलं खाण्यासाठी तर मागून मारलं गेलं तर दिसलं तरी ते तोंड घालणार नाहीत. हा संयम त्या प्राण्यांना पण कळेल. माणसाच्या बाबतीत माणसाला प्रगती करता येईल ह्या सगळ्या गोष्टी. आणि किती प्रगती करायली, तर जे अतींद्रिय आहे, ईश्वर गोष्ट आपण जे म्हणतो आहे त्या ईश्वराचा बोध घेण्यापर्यंतची प्रगती आपल्याला करायचं आहे, ते पण माणसाला जमेल. म्हणजे माणूस इकडे स्वार्थी पण असतो, पशुसारखा पण अनिर्बंध वागतो, अनाचारी पण होतो, वाईट पण वागतो, अगदी कितीही खाली नीच थराला जातो. पण तोच माणूस उलट अशा पद्धतीनं जर त्यांनी प्रगती करायचं ठरवलं, सत्संग मिळवला, विचारी, विवेकी, जाणते पण सगळे शब्द आपल्याला परिचित आहेत, असं जर जमलं तर त्याची प्रगती होते. ईश्वराचा शोध घेण्यापर्यंत तो मोठा होऊ शकतो. आता या सगळ्यासाठी त्यांनी संगत याला हे कारण दिलेलं आहे. संगतीनं माणसाला करता येते. जर संगत वाईट लागली तर असं त्याला तो पार खालच्या थरापर्यंत पण जाईल. संगत जर चांगली लागली तर तो असा वरती पण जाईल. म्हणून संतांची संगत घ्यायला सांगितलं आहे. त्यांचा व्यवहार कसा असतो तो बघायला सांगितलं आहे. त्यांचे संकल्प काय आहेत त्यांच्याबरोबर राहायला सांगितलं आहे. असा थेंबोटा सागरी म्हणतात ना, तसं आहे की या जीवाला शिवरूप व्हायचं आहे म्हणून संतांची संगत घ्यायला सांगितलं. अर्थात आपण मगाशी म्हटलं तसं की अशा रत्नांची म्हणजे नररत्नांची संख्या ऑब्व्हियस कमी असते. आणि पुन्हा असं आहे ना की अशी सगळी आपल्याला जी काही संगत हवी आहे, सत्संगत हवी आहे, सद्गुरू हवे आहेत, यांची संगत मिळणं ही सुद्धा फार मोठी अवघड गोष्ट आहे. बरं समजा मिळाली, एखाद्याला खरंच चांगली संगत मिळाली तर ती म्हणजे मिळवणं कठीण ही गोष्ट आहेच, पण मिळवली तर ती टिकवणं ही पण मोठं हे आहे. चिकाटीने संतांची संगत आपण धरायला पाहिजे, त्यांच्या सहवासात राहायला पाहिजे, तरच आपल्यामध्ये बदल होणार आहे. ह्या अशा चांगल्या सत्पुरुषांकडून जी काही स्पंदन आपल्याला मिळतं, त्यांच्या वागण्या बोलण्यातून, त्यांच्या सगळ्या एकंदर सहवासातून आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. आणि त्यांच्या सहवासाने आपल्या सूक्ष्म देहावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे आपल्या षड्रिपू कमी होऊन जातात, आपल्या वासना कमी होऊन जातात, या दुष्ट जगामध्ये आपण अडकत नाही, देहबुद्धी आपली कमी होऊन जाते. हा सगळा जो सूक्ष्म देहावरचा परिणाम आहे तो सत्संगतीमुळे होतो. म्हणजे एका अर्थाने आणखीन सोपं करायचं, मन शुद्ध होतं. आता मन शुद्ध असलं तर मग चांगला परिणाम लवकर होतो ना संत संगतीचा. असा सगळा विचार या समासामध्ये समर्थाने केला. म्हणजे दरवेळेसच आता मी आपल्याला सांगते की आपल्याला काही नवीन विषय ह्याच्यात शिकायचा आहे अशातला काही भाग नाही आहे. पण आपण जे पाहत होतो की अंतरात्मा मुळात स्वच्छ आहे, शुद्ध आहे, त्याला देहाची संगत लागली तर त्याला सुखदुःखाचा भोग भोगावा लागतो हा विचार, आणि त्याच्यातून आलेला मुद्दा संगतीचा परिणाम. मग संगतीचा परिणामाने काय होतं, चांगली संगत मिळाली तर चांगलं, वाईट मिळाली तर वाईट. मग आपलीच आपल्याला संगत मिळाली तर अधिक चांगलं. म्हणून स्वतःचा मित्र बनावं, स्वतःचा शत्रू बनलो तर गडबड होईल. आपण मित्र बनावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं असं त्यांनी सांगितलं. आणि मग उदाहरणासहित समर्थाने पटवून दिला आहे. वस्तूला जशी संगत लागली की फरक पडतो, तोच न्याय त्यांनी आपल्या सत्संगतीला लावला आहे. आणि म्हणून स्वतःचं मित्र बनावं म्हणजे आपल्याला आपल्या जाणतेपणाची किंमत देता येईल.
जगामध्ये दोन्ही असतात, सज्जन दुर्जन असतात, ते आपण पाहिलं. सज्जन खरंच सुखदायक असतात आणि दुर्जन दुःखदायक असतात. आपल्याला ते सुरुवातीला कळत नाही. सज्जनांची संगत धडाई बरोबर आहे, सज्जन ओळखता यायला हवा आणि सज्जन सांगतात ते बरोबर आहे हे कळायला वेळ लागतो आणि म्हणून आपण जागरूक असायला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला आपली अधोगती होत नाही, आपण प्रगतीकडे जातो. वर चढणं कष्टाचं असतं, प्रगतीकडे जाणं प्रयत्नाचं असतं. ते जरूर करावं. जीवनात प्रगती करावी, वर चढावं, कष्ट करावे आणि मग आपलं कल्याण होणार आहे हे विसरू नये असं समर्थ आपल्याला सांगतात. या अर्थाने आपण या जगजीवन निरूपणाकडे बघायचं आहे. विषय नवीन नाही. आता मात्र पुढे आपल्याला काही तत्त्व समर्थ शिकवणार आहेत. म्हणजे पुढला 8वा आणि 9वा या दोन्ही समासांमध्ये आत्ता ज्या सूक्ष्म शरीराचं मी जाता जाता बोलले ते स्थूल देह आपल्याला कळतो, पण सूक्ष्म देह म्हणजे काय, कारण देह म्हणजे काय, महाकारण देह म्हणजे काय, किंवा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 25 तत्त्व कुठली, 50 तत्त्व म्हणजे काय, 82 तत्त्व म्हणजे काय, असा जो काही तत्वांचा विचार आहे. या देहाला चांगल्या संगतीकडे न्यायचं आहे ना, आणि त्यामुळे या देहातला नेमकी संगत कशाची मिळाली आहे ते सगळं बाजूला केल्याशिवाय स्वरूप काय ते कळणार नाही. म्हणून आपल्या 8व्या आणि 9व्या या 2 समासांमध्ये काही तत्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तो तत्वनिरूपणाचा समास आपण पुढल्या वेळेला बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेश हितरक्षणा विनदुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनु देश काळजी पडो. जय जय रघुवीर.